त्यांना यश नक्की आहे आणि ज्यांच्या मागे हरी त्याची विजयाची खात्री खरी। कारण अर्जुनाच्या पाठी देखील हरीच होता आणि तो हरीने त्यांना विजय मिळवून दिलेला होता। म्हणून हरीचं असणं हे फार महत्व आहे आणि आपला हरिभाई वरुण देसाईंच्या मागे आहे, आपण देखील मागे आहोत त्यांच्या आणि त्यांना आपण त्यांना विजय नक्कीच देणार आहोत याची आपण खात्री या ठिकाणी त्यांना देऊया। स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेतच आणि महत्वाचे म्हणजे ते अत्यंत जवळचे फॅमिलीमध्ये आहेत। पण आम्ही इतके वर्ष मातोश्रीची सेवा करतो आहे आणि मातोश्रीची सेवा करताना ते आम्हाला छान असं प्रेम दिलेलं आहे आणि मातोश्रीमध्ये उद्धव साहेबांची भेट घालून देण्याचं डायरेक्ट काम वरुण देसाई आम्हाला नेहमी करत होते आणि त्यामुळे आम्ही आज उदरनिर्वाहाला देखील त्या मातोश्रीमुळेच लागलेलो आहे आणि मातोश्रीची कृपा आमच्यावर आजही होती, उद्याही असणार आणि कायम असणार आणि मातोश्री बरोबर आम्ही देखील कायमच असणार। आम्हाला देखील किती प्रॉब्लेम आली, कित्येक जण आम्हाला खेचण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कधी उद्धव साहेबांचे पाय सोडलेले नाही, आदित्य साहेबांचे देखील पाय सोडलेले नाही, तसेच वरुण देसाई यांचे देखील पाय सोडणार नाही। आणि वरुण देसाई आपल्याला आमदार म्हणून या ठिकाणी आमदार होणार आहे आणि ते जसे पहिल्यापासून नम्र आहे, सुशिक्षित आहे आणि तसाच तो नम्रपणा त्यांचा आमदार झाल्यावर देखील असला आहे आणि तो आपल्या स्वामी मठासाठी ते नेहमी या ठिकाणी वेळोवेळी येत राहतील आणि स्वामींची सेवा करत राहतील। स्वामी निश्चितच त्यांना आमदारकीचा प्रसाद हे देणारच आहे। अनिल परब साहेब त्यांच्या साथीला असल्यामुळे त्यांना काही भिण्याची गरज नाही आहे। लवकरात लवकर आमदार हो अशी आम्ही स्वामीजींनी प्रार्थना करतो। धन्यवाद। मी वरुण देसाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी आरतीच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी जय स्वामी। तुमचा पाहिजे एक मिनिट धन्यवाद आणि हे सर्व पुस्तक आपल्याला मिळेल सगळ्यांना पुस्तक। धन्यवाद, आभारी आहोत। गणेश कडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ आणि चाफ्याचा स्वामींचा हार देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे।